आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार पद्मभूषण महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं। वयाच्या 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। कोल्हापूरमधील अनेक शिल्पकारांना त्यांचा सहवास लाभला होता। या शिल्पकारांनी त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांचं आज वयाच्या 101व्या वर्षी निधन झालं। आजवर त्यांनी 200हून अधिक पुतळ्यांची उभारणी केली आहे। गुजरातमधील 182 मीटर उंचीचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा त्यातीलच एक होय। शिल्पकलेतील योगदानाबद्दल त्यांना 1999 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं, तर नुकतंच महाराष्ट्र सरकारनं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलंय। 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर या छोट्याशा गावी एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांनी मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण पूर्ण केलं। 1960 साली त्यांनी त्यांचा स्वतंत्र स्टुडिओ स्थापन केला। त्यांनी आजवर भारतासह फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड अशा अनेक देशात शिल्प साकारली आहेत। संसद भवनाच्या आवारातील महापुरुषांचे पुतळेसुद्धा त्यांनीच साकारलेत। कोल्हापूरमधील अनेक कलाकारांना त्यांची साथ लाभली आहे। स्वतःच्या कर्तृत्वावर एवढं मोठं साम्राज्य निर्माण करणारा एक कलाकार गेल्याचे दुःख व्यक्त करत त्यांच्या 100व्या वाढदिवसाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभल्याच्या भावना शिल्पकार सतीश घारगे यांनी व्यक्त केल्या। ज्या वेळेला त्यांच्याकडे जगातील सर्वात मोठा पुतळा जे सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक आहे ह्याचं चेहऱ्याचं काम चालू होतं आणि तेव्हा आम्ही त्या एका उत्सुकतेपोटी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो की बाबा हे आपल्याला भेटतील नाही भेटतील, पण साधारण आम्हाला त्यावेळेला पहिल्या भेटीमध्ये ते मला 4 तास वेळ दिला होता आणि मग ते आपलं काम सोडून माझ्याबरोबर चर्चा, काही महाराष्ट्रातील म्हणजे कलेच्या क्षेत्रातील घडामोडी, परत ते मला म्हणले की तुमचे वर्क दाखवा। ते दाखवल्यानंतर त्यांना काही गोष्टी त्यातल्या आवडल्या आणि त्यांनी पाठ थोपटली। मग त्याच्यानंतर बरेच वेळा त्यांच्याकडे जाणं येणं हे चालूच असायचं। पण अलीकडची सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट होती की त्यांचा 100वा वाढदिवस दिल्लीमध्ये एक मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरलं होतं आणि त्या कार्यक्रमाला मला हजर राहता आलं। त्यासाठी मी स्वतःला इतका भाग्यवान समजतोय की त्या भेटीमध्ये त्यावेळेलाही त्यांनी जे आयुष्यामध्ये जेवढ्या कलाकृती केल्यात त्याबद्दल त्यांनी मला 3 तास त्या प्रत्येक कलाकृतीच्या जी प्रतिकृती आहे त्यांच्या स्टुडिओमध्ये आहे, तर ते एका गॅलरीमध्ये ते डिस्प्ले केले होते आणि त्या प्रत्येक कलाकृतीच्या पाठीमागचा इतिहास, हे कसं घडलं, हे काय म्हणजे ह्याच्या पाठीमागच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या मी तोंडून ते सगळ्या ऐकलेले आहेत। आणि इतका म्हणजे वेळ देणारा माणूस असं म्हणजे हल्लीच्या ह्याच्यामध्ये कोण भेटत नाही आणि हा इतका मोठा महान कलाकार असून सुद्धा तो आपल्याला वेळ देणं आणि त्यांना एक असं की आपल्या महाराष्ट्र भूमीतून आलेल्या प्रत्येक कलाकाराबद्दल त्यांना एक आदर होता आणि ते इतके ह्यानं राहायचे की म्हणजे बाबा हा माझ्या घरचा कलाकार आहे अशा ह्यानं ते राहायचे। या क्षेत्रातील बाप माणूस हरवल्याची भावना शिल्पकार संजीव संगपाळ यांनी व्यक्त केली। 2011 मध्ये मी, अतुल डाके, राम सुतार सर आणि आमच्याबरोबर 10-12 आर्टिस्ट एकत्रित लंडनमध्ये एक्झिबिशनसाठी होतो आणि आमचं परमभाग्य की आम्ही एका अपार्टमेंटमध्ये आणि एका रूममध्ये राहत होतो। मी दररोज सकाळी त्यांना ब्लॅक टी वगैरे करून द्यायचं। आपल्या वडिलांच्या जागी होते ते, त्याच्यामुळं त्यांची सेवा करण्यात मला खूप धन्य वाटायचं आणि त्या काळात त्यांच्याबरोबर जे काय अनुभव आम्हाला मिळाला त्यांच्या कामाचा किंवा शिल्पकलेबद्दलच्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या त्या खूप म्हणजे पुढील संपूर्ण आयुष्यभर पुरणारे आहेत। वडील माणूस म्हणजे आधार एक असतो, तर तो निखळून पडला आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाली। त्याबद्दल मला खूप दुःख वाटतं। अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची कलेची उपासना सुरूच होती। मृत्यूपूर्वी ते मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याच्या कामात व्यस्त होते। अशा या अद्वितीय कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली।